पहिलं षटक अथर्व आपल्या गोलंदाजी मार्कवर, तर फैजान मेमनला आपण पाहतायत. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये एक अजून एक मोठं नाव, एक शतक झळकावण्याचा मान सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फैजानच्या नावावर आपण पाहिलंय. सौरभ सवरला आपण पाहतायत. आतापर्यंत उत्कृष्ट दर्जाची पंचांची भूमिका निभावली. आता बॅटिंगच्या द्वारे कितपर्यंत प्रभावित करतोय याकडे लक्ष असणार आहे. अथर्वचा पहिला बॉल, 4 षटकांचा सामना, फायनल मॅच सुरुवात होते. एफडीसी कुडूस टीम वर्सेस अकलोली. दोन्ही टीमसाठी ऑल द बेस्ट, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अथर्वचा पहिलाच बॉल, फैजान मेमनचा एक उत्कृष्ट दर्जाचा पॅटर्न शॉट. ताकद आहे या खेळाडूची. पहिल्याच बॉलवर मात्र उत्कृष्ट दर्जाचा हा फटका. अगदी बॉलला रीड केलं, जागेवरून खेळलं, बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला आणि स्टंट अँड डिलिव्हर डिस्पॅच केलं. पहिल्याच बॉलवर सिक्सर. ऑन साइडला खेळलंय, फिल्डर मात्र दूर आहेत. बिटवीन द गॅप मध्ये फार वेगाने चेंडू निघून गेलाय. 4 रन. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. षटकार चौकारांची आतषबाजी. आतापर्यंत उत्कृष्ट दर्जाच्या खेळी केलेत या स्पर्धेमध्ये आणि तेच कन्सिस्टन्सी, सातत्य. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास आतापर्यंत फैजान मेमनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु अथर्व थांबणार नाहीये. एक षटकार एक चौकार आला तर काय झालं, माझ्यामध्ये सुद्धा ती गुणवत्ता आहे. विकेट घेण्याची माझ्याकडे सुद्धा ती कला आहे. दर्शवत असताना तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाली कॉटन बोल्टच्या स्वरूपात. अथर्वच्या हाती पहिली सफलता. बॅक टू द पॅव्हिलियन. फैजान मेमन गॉन. सुरुवात चांगली करून दिली होती. षटकार आला होता, चौकार आला, परंतु मोठ्या इनिंग मध्ये जरूर आपण पाहतायत कन्वर्ट करू शकले नाहीत. बॅटचा सेकंड कॉटन बोल्ट. काय अथर्वने गोलंदाजी केले. इल्लू मात्र यावेळेला आपण पाहताय जसा आला तसाच पॅव्हिलियनच्या रस्त्याला येत असताना लगातार 2 विकेट. षटकार चौकार आल्यानंतर अतिशय चांगला कमबॅक अथर्वच्या द्वारे पाहायला मिळतो. अथर्व इज ऑन अ हॅट्रिक वर पोहोचला गेला. एक अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभारता सितारा खेळाडू. अथर्वकडे ते टॅलेंट आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक गावागावामध्ये टॅलेंट लपलेलं असतं. ते टॅलेंट आता उभारण्याचा प्रयत्न करतात. ते खेळाडू फ्रेम मध्ये येतात. काही खेळाडू चांगले कंटिन्यूच आपले चांगलं सातत्य दाखवतात, आदर्शपणा दाखवतात, परंतु काही खेळाडू असे आहेत की 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर ते हवेत उडतात आणि त्यामुळे मात्र तो अति आत्मविश्वास त्यांच्या अंगलट येतो. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सातत्य आणि टिकून राहायचं असेल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, तर तुमचा प्रामाणिकपणा, नम्रपणा आणि सिनियर खेळाडूंचा आदर, या गोष्टी जर तुम्ही जपल्या तर तुम्हाला क्रिकेट हा खेळ मात्र कुठे पोहोचवेल, शिखरापर्यंत पोहोचवेल याचा नेम नाहीये. उलटाच बॉल होता. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर 11. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय, जोपर्यंत तुमची बॅट चालते तोपर्यंत तुम्हाला विचारलं जातं, हे आपण सातत्याने पाहिलंय. परंतु क्रिकेट नंतर काय, तर तुम्ही मैदानात घालवलेला तो वेळ, प्रामाणिकपणा, डिसिप्लिन, या गोष्टींच्या जोरावर तुम्हाला आदरातिथ्य केलं जातं. ऑन साइडला खेळलाय, फटका तर छान आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी साईराज पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल
या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 रन. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पहिल्या चेंडूवर षटकार फैजल मेमनच्या बॅटमधून चौकार आला आणि त्यानंतर कॉटन बॉलची विकेट आणि कमबॅक कसं करावं ते दर्शवून दाखवलंय. साजिद एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सवरला आपण पाहू शकाल. दोन्ही खेळाडूंकडे ते कॅलिबर आहे, कॅपेबिलिटी आहे. साईराज असुद्धा एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज. या वेळेला सौरभचा हा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. प्रशांत त्या बॉलवर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीये. साईराजला पहिली विकेट मिळते. फलंदाज बाद. सौरभ बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. सौरभला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. परफेक्ट टेलिव्हिजन मिळालं नव्हतं. उशम पटेल एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू, भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी पाहायला मिळते. आता संकटात संघ सापडलाय, संकटातून तुम्हाला वर काढावं लागेल. त्यासाठी एक पार्टनरशिप, भागीदारी, आत्मविश्वासाने चांगली भागीदारी रचावी लागेल. कारण आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली म्हणून संबोधली जाते. तो आत्मविश्वास द्विगुणित होईल का? यावेळेला बॉलला सोडून दिला होता, लेफ्ट केलं होतं. फाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. एफडीसी कुडूस टीम यावेळेला ऑन दी टोस खेळला गेलाय. तिथून मात्र आपण पाहू शकतायत धावा मिळतील 2. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 रन्स. अथर्व पहिलं षटक आपण पाहिलं. दुसरं षटक साईराज, ते अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते आणि नवीन चेहरे आता मात्र ते टॅलेंट सिद्ध करत असताना पाहायला मिळतात. कारण तुम्ही प्रथमतः सिद्ध व्हा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करेल. आउटसाइड द लेग स्टंप 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. बॅटचा वापर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी प्रशांत येत आहेत. चांगली फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. या 1 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेले. 17 रन झालेले आहेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ झालाय. साईराज डाऊन द लेग, आउटसाइड द लेग स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 18 रन. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. इथून ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे येत आहेत. प्रशांत फार वेगाने, मात्र 1 रन तर मिळते. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु सावध पवित्रा घेतला, रिस्क घेतली नाही. सिंगल डबलला महत्व देत असताना क्रिकेटमधील बेसिक दर्शवतायत. 1 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. लाईफ लाईन क्रिकेटची म्हणजेच 1 आणि 2 रन क्रिकेटमधील बेसिक आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. मनगडाचा चांगला वापर, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. नितीन भोसले पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, परंतु ॲक्युरेट फेकी पाहायला मिळते आपल्या खांद्याच्या जोरावर. 1 रन देत असताना मेहनत फार महत्वाचा भाग असतो. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. 20 धावा आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. 20 रन. बॅटचा वापर केलाय, फोर्स केले. या बॉलला प्रशांतला बीट केलंय आणि सरळ चेंडू षटकारा करता परावर्तित केलंय. 6.
या षटकार आणि संघाची धावसंख्या 26 धावा. साजिदच्या मधून एक चांगला फटका होता. शॉट ऑफ प्लेन चेंडू मिळाला. साईराज 5 बॉल व्यवस्थित हाताळले होते. 13च्या सरासरीने आतापर्यंत एफडीसी कुडूस टीम जाऊन पोहोचते 26 वर 26 या धावसंख्येवर. गेल्या मॅच मध्ये 57 धावा आराम के साथ चेस किया हे आपण पाहिलं अकोले टीमने. तर एफडीसी कुडूस टीमचं सुद्धा एक टार्गेट असेल की आपण 60-65च्या पलीकडे जर गेलात तर डेफिनेटली मात्र एक रणनीती गेम प्लॅनिंग करता येईल. तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रशांत फलंदाजाला शांत करेल का. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेले. बॅटची एज कॉट बँडच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु इथे जीवनदान मिळालंय. टेक द कॅच अँड विन द मॅच. फार महत्वाचा भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण सातत्याने पाहिलंय झेल किती महत्वाचे असतात हे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जाणलेले आहेत, इतिहास रचलेले आहेत. ऑन साइडला खेळलाय, फटका छान आहे. शॉट ऑफ लेंथ चेंडू मिळाला. आता सुजित मात्र विचार करत असेल, झेल सोडून पश्चाताप झालाय. इट इज नो यूज क्राइंग टू ओवर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. कोणताही खेळाडू जेव्हा आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो त्यावेळेला 100% देण्याचं काम करतो. कदाचित थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, आय कोऑर्डिनेशन थोडंसं डळमळीत होतं, त्यामुळे कदाचित झेल सुटण्याचे चान्सेस निर्माण होतात आणि तेच झालं सुजितच्या बाबतीमध्ये. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. साईराज येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. मोजम पटेल गॉन. संघाची धावसंख्या 32. तीन बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले. 32 रन. प्रशांतला अखेरकार विकेट मिळाली. षटकार आल्यानंतर केलेला कमबॅक परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि गोलंदाजीमध्ये यावेळेला व्हेरिएशन आणलंय. यावेळेला योगेश चौधरी काकाच्या बॅट मधून क्लास आय फटका होता. क्लास टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 38 या धावसंख्येवर. 38. 4 बॉलचा खेळ झालाय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. चांगला बॉल खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 38. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर टॉस झाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 38. 38. आदरणीय सन्माननीय मुदस्सर मोहम्मद हुसेन पटेल या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. एक चांगले व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू या मैदानात उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. मुदस्सर मोहम्मद हुसेन पटेल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मुदस्सर पटेल, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये.
त्यांचं आगमन होत असताना त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. शायन पटेल या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. या एफडीसी कुडूस ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. अप्रतिम चांगला बॉल, या बॉलला साजिदला खेळता आलं नाही, मात्र सरळ चेंडू निघून जाईल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 39-39. सुजित जबरदस्त मॅच फिरवली होती. 6 बॉल 6 धावा करून दिल्या नाहीत धानीव टीमच्या बॅटरला, आणि तो सुद्धा जय विश्वकर्मा सारखा फलंदाज असताना त्या धावा डिफेंड होत असताना पाहायला मिळाल्या. इथून मात्र आपण पाहू शकता गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्नो अँड वेट या तीन गोष्टींचा समन्वय, आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 41 या धावसंख्येवर 41. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. एफडीसी कुडूस ट्रॉफी 2025 शेवटचा सामना, अंतिम लढत पाहायला मिळते. फायनल मॅच यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. अथर्व पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रन साठी प्रयत्न आहे. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत फलंदाज बाद होईल. 2च रनवर समाधान व्यक्त करावं लागेल. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. प्रथम पारितोषिक 20,000 रुपयाचं आपल्याला पाहायला मिळतं. सफवान जयद डाबरे कुडूस डायरे, सफवान जयद डायरे साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत. कुडूस 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. आणि त्यानंतर द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर संदीप पाटील बिलोशी यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कडक षटकार साजिदच्या बॅटमधून. त्यानंतर महरूम मोहम्मद हुसेन पटेल कुडूस यांच्याकडून ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक आम्ही मुदस्सर पटेल साहेब यांच्याकडून ह्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. दानशूर व्यक्तिमत्व. त्यानंतर मयूर योगेश भानुशाली कुडूस यांच्याकडून आपण पाहतायत हे बॉल स्पॉन्सरशिप केले गेले. या सर्व आमच्या दातृत्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 49 एकंदरीत धावसंख्या. प्रतिम चांगला बॉल होता, बॅटच्या रडार मध्ये आला होता, परंतु एक्झिक्यूट करू शकले नाहीत. इथून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या 50 धावा झालेत. तर शेवटचा बॉल यावेळेला पाहायला मिळेल. 50 धावा, 4 षटकांचा सामना. फुल टॉस बॉल होता, व्यवस्थित, मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. 51 रन्स आणि 52 रनचं टार्गेट आव्हान समोर ठेवण्यात आलंय अकलोली या टीम समोर.
चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. 52 रन्स टार्गेट घेऊन उतरतील. सुजित आणि चेतन अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामीवीर पहिलं षटक हाताळण्याकरता चिराग भानुशाली आपल्या गोलंदाजी मार्कवर त्यांना पाहायला मिळेल. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता चिराग भानुशाली. सुजित स्ट्राईक एंड कडे आहे तर नॉन स्ट्राईक एंड कडे चेतनला आपण पाहतायत. 52 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. पहिला बॉल. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. फायनल मॅच. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेलाय आणि पहिल्याच बॉलवर एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहताय टक्कर झाली होती. कॅच कॅरी केला त्या ठिकाणी नवाजने. चांगला कॅच कॅरी करत असताना आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. काय जबरदस्त झेल टिपला गेला आणि अप्रिशिएट करत असताना चिराग भानुशाली आणि फैजान मेमन. न्यू बॅटर पंकजला आपण पाहताय. सुजित अशा पहिल्याच बॉलवर थोड्याशा मावळल्या. आता दर्शन, चेतन आणि पंकज या दोन बॅटरला काहीतरी करून दाखवण्याची हीच ती वेळ आहे. चिराग भानुशाली विकेट टेकिंग गोलंदाज. पहिल्याच बॉलवर विकेट. या वेळेला मात्र सरळ बॅटचा वापर जरूर केलाय. फिल्डर येत आहेत. सौरभ सवर. सेकंड विकेट डाऊन. चिराग भानुशाली इज ऑन अ हॅट्रिक. दोन बॉलवर दोन. साईराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर आपण पाहू शकताय दुसऱ्या बॉलवर विकेट. कॉटआउटच्या स्वरूपात झेलकरवी दोन फलंदाज बाद झाले. एफडीसी कुडूस टीम. चिराग भानुशाली एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून का म्हटलं जातं या गोलंदाजाला. परफेक्ट विकेट टेकिंग गोलंदाज. पहिला हॅट्रिक बॉलवर डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्थिर. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर काय लेग ब्रेक गोलंदाजी होते. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी. खेळपट्टी थोडीशी कोरडी पाहायला मिळते आणि त्यामुळे चेंडू आता वळण घेणारे पाहायला मिळतात. त्या खेळपट्टीचा परिपूर्ण अंदाज बांधला आतापर्यंत चिराग भानुशालीने. मॅग्निफिसंट बॉलिंग. या वेळेला ऑन साइडला खेळलाय. विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि यस फलंदाज बाद. सैलूच्या हातामध्ये मात्र या वेळेला चेंडू विसावला. थर्ड विकेट डाऊन. अजूनपर्यंत खातं ओपन केलेलं नाही आणि 3 फलंदाज बाद झालेत शून्यावर. अथर्व न्यू बॅटर.
अथर्व येतोय न्यू बॅटर. काय गोलंदाजी केले आतापर्यंत चिराग भानुशाली या गोलंदाजाने. अचूक टप्प्यावर परफेक्ट लाईन अँड लेंथ. चांगला पिकअप चांगलं केलं होतं या बॉलला. पिकअप शॉट होता परंतु उंची जास्तीत जास्त उसी घेतली. वेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. एक नंतर मेल साजिद पुढे सरसावेल. सिंगल मेल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर फक्त आणि फक्त 1 रन आणि 3 विकेट्स. 3 विकेट्स आतापर्यंत मिळवले गेले. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हियर बाय चिराग भानुशाली. सावली स्पोर्ट्स या चॅनलला आपण ही स्पर्धा पाहतायत. कल्पेश गोतारणे, प्रसाद गोतारणे, सावली स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ऑन द टोस खेळला गेलाय. ऑफ साइडला मात्र ऐन वेळेला चेंडूने दगा दिला परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग योगेश काका चौधरी यांची आपल्याला पाहायला मिळाली. तेवढीच चांगली फिटनेस. 40+ क्रिकेट सुद्धा अतिशय चांगल्या जोमाने खेळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते. या वेळेला फोर्स केले या बॉलला परंतु फैजान मेमनला निवडलं. चौथा धक्का. चेतन गॉन. प्रशांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चेतन सुद्धा फ्लॉप ठरला गेलाय. या वेळेला पुन्हा एकदा फैजान मेमनला निवडलं. आल्या पावली परत. गॉन. तू चल मैं आया. पाच धक्के बसले गेले. स्वप्नील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि सौरभ सवर हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. या अगोदर चिराग भानुशाली हॅट्रिक वर पोहोचले होते. डॉट बॉल आला होता. इथून जर आपण पाहिलं तर सौरभ सवरला आपण पाहता ती संधी आलेली आहे. स्पाइट बॉल. चांगला बॉल. या वेळेला यष्टी उद्ध्वस्त. स्वप्नील बॅक टू द डगआउट. 6वा धक्का. गॉन. नितीन भोसले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. 6 धक्के बसलेत आतापर्यंत 52 धावांचा पाठलाग करताना. बॅटचे एज घेत डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर
FDC कुडूस आयोजित आपण पाहतायत FDC कुडूस ट्रॉफी आणि त्यामध्ये वर्चस्व राखण्याचा जरूर आतापर्यंत प्रयत्न करतायत चिराग भानुशालीने खूप चांगली गोलंदाजी केली अचूक टप्पा फिरकीचा जादूगार ऑफ साइडला ड्राइव्ह खेळला जातोय परंतु कोणती धाव येणार नाहीये षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर 6 गडी बाद 3 रन्स लॉस ऑफ 6 विकेट ऑफ साइडला फोर्स केले या बॉलला सिंगल डबलने यावेळेला फलक हलत राहील 52 रनचं टार्गेट सेट करत असताना नवाज गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने चांगला बॉल होता वेगवान चेंडू होता मात्र कोणती धाव येत नाहीये हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना संघ पाहायला मिळतोय मोठे फटके येत नाहीये डॉटवर डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जाईल 1+1 वाईट +1 2 धावा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले विजयासाठी 46 रनची आवश्यकता येणारे बॉल आहेत 10 नवाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा या संघामध्ये FDC कुडूस चांगला बॉल होता मोजम पटेल मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडूला स्टॉप करतायत कोणती धाव मिळत नाहीये डॉट बॉलची सांगता होते 9 बॉल आणि विजयासाठी 46 धावा चेंज घेत डिक्लेरेशन झोन मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले 45 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे तर आता एकतर्फी सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय नितीन भोसले पुन्हा एकदा एक टेनिस बॉल क्रिकेटचा अतिशय महत्वपूर्ण गोलंदाजाच्या बाबतीत फलंदाजाच्या बाबतीत आपण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू आणि हा 8वा धक्का कुणाल बॅटर मैदानाच्या आतमध्ये सर्व आमच्या स्पॉन्सरचं मनपूर्वक धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता तर कुणाल या वेळेला धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीये अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ झालाय शेवटच्या 6 बॉलचा खेळ शेष राहिलाय शेवटचे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर आणले गेले राहुल गोलंदाजी मार्कवर येतोय शेवटचं षटक हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटतायत पहिलाच बॉल खूपच बाहेर होता व्हाईट बॉलचा इशारा संघाची धावसंख्या स्थिर राहिले जवळ क्षेत्ररक्षण घेतलं गेलंय वेगळी रणनीती आतापर्यंत पाहायला मिळते
टॉस बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. इनफिल्ड क्लिअर करणारा चौकार, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 4 रन. संघाची धावसंख्या ऑफ साईडला चांगला फोर्स केला होता. ड्राईव्ह खेळला जातोय. योगेश चौधरी काका पुढे सरसावतील. मात्र हळूहळू आता विजयाचा सुगंध दरवळत असताना चॅम्पियन्स बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत एफडीसी कुडूस टीम. चिराग मानुशले यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हा वेळेला फलंदाज बाद, 9वा धक्का. तर ऑल आउट या वेळेला आपल्याला पाहायला मिळतील. आणि अशा प्रकारे चॅम्पियन्स बनलेत एफडीसी कुडूस टीम. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. की आपण आदरणीय सन्माननीय की आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. फैजान मेमन आपण यायचंय. फैजान.